हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आज मला करायला लागले स्विगी इन्स्टामार्ट, कारण आता याला क्रेविंग झाली आहे पिझ्झा खाण्याची आणि मग एवढा वेळ नव्हता की मी खाली जाऊन सामान आणेल. त्यामुळे मी इंग्लिश ओव्हनचे 2 पिझ्झा बेस ऑर्डर केले आणि अमूलचं मी मोझरेला चीज इथे मागवलेलं आहे. माझ्याकडे प्रोसेस्ड चीज होतं, पण काहीतरी वेगळं म्हणून मी मोझरेला चीज आज ट्राय करणार आहे. आणि हे आहे शिमला मिरची. बाकी टोमॅटो कांदा मी ऑलरेडी चॉप करून ठेवलं आहे, पण शिमला मिरची नव्हती, त्यामुळे ती आत्ता आली आहे. तिला मी बारीक चॉप करून घेते, म्हणजे उभे उभेच काप मी याचे करून घेते, जसे पिझ्झावर आपण बघतो ना शिमला मिरचीचे उभे काप, त्या प्रकारे मी शिमला मिरची पण इथे कापून घेतली. आता हे जरा ठेवूया बाजूला आणि घेते मी इथे आता पिझ्झा बेस. सगळ्यात आधी मी इथे एक पॅन ठेवून त्याला बटर लावून पिझ्झा एक साईडने मी भाजून घेणार आहे. याचं कारण असं की जर तुम्ही पॅनवरच पिझ्झा बेक करणार असाल, तयार करणार असाल, तर त्याला भाजून घेण्याची गरज नाही आहे. पण मी कढाई ओव्हन म्हणून वापरणार आहे, खाली मीठ वगैरे टाकून जे आपण करतो, त्यामुळे पिझ्झा खाली डायरेक्टली टच होणार नाही आहे. त्यामुळे मी एक साईड त्याची भाजून घेतली. आता इथे एक ठेवली आहे कढाई. जुनीच कढाई तुम्ही घ्या, कारण की ती मीठ बरंच त्याच्यामध्ये बऱ्याच वेळ भाजलं जातं, त्यामुळे चांगली कढाई खराब होऊ शकते. आणि मीठ टाकून मी कवर करून ठेवलेलं आहे. इथे मी तोपर्यंत बनवते आहे सॉस, टोमॅटो सॉस आणि स्प्रेड चीज अमूलचं मी मिक्स करून घेतलं आहे, कारण की वेळ पण होता आणि असं स्प्रेड करायला अजून सोपं जातं. त्यामुळे एका वाटीत मी टोमॅटो सॉस आणि स्प्रेड चीज मिक्स करून घेतलं आहे. आता ते अप्लाय करूया पिझ्झा बेसवर, व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊया. आणि आता बारी येते ती टॉपिंगची. नॉर्मल व्हेजिटेबल पिझ्झा आपण बनवतो आहे, त्यामुळे शिमला मिरची, कांदा आणि पूर्ण बिया काढून टाकून मी टोमॅटो इथे चॉप केला आहे डायल शेपमध्ये, तो पण मी इथे ॲड केला आहे. आणि वरतून आपण टाकतो आहे मोझरेला चीज. थोडीशी मोझरेला चीजची एक वेगळ्या प्रकारची चव असते प्रोसेस्ड चीजपेक्षा, त्यामुळे मग मी म्हटलं वेगळं आपण काहीतरी आज चीज ट्राय करूया. आणि छान सगळीकडे व्यवस्थित सगळ्या व्हेजिटेबल्स कवर होतील अशा प्रकारे मी चीज स्प्रेड इथे केले. आणि वरून थोडंसं ओरेगॅनो पण मी स्प्रिंकल करते. आता हे मिठाचा रंग तुम्ही बघा, भाजल्या गेल्यामुळे बदलला आहे आणि प्रीहीट झालेली आहे कढाई व्यवस्थित. त्याच्यामध्ये पिझ्झाची जी डिश होती ती मी ठेवलेली आहे आणि परत वरून झाकण ठेवलं. चीज पूर्ण मेल्ट होईपर्यंत पिझ्झाला असंच राहू द्यायचं आहे. बाकी वेळ अशी काही स्पेसिफिक नाही आहे, मीडियम फ्लेमवरच मी पिझ्झा ठेवला होता. एक 10 ते 12 मिनटात पिझ्झा आपला पूर्ण तयार आहे. चीज पूर्ण छान मेल्ट झाले. याला कट करून घेऊया 4 पीसेसमध्ये आणि एन्जॉय करूया. बाय बाय.